जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। पवित्र स्थल श्री महादेव मंदिर प्रांगणामध्ये अखंड हरिनाम सप्ताहातील आजची ही कीर्तन सेवा सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकोबाराय महाराज यांचा हा अभंग आहे। 1 तास भगवत चर्चा, श्री गुरुचं स्मरण वंदन करून जमलेल्या समस्त भाविकांचं व्यासपीठावरून प्रणाम आहे। आपला अखंड हरिनाम सप्ताहाचा केंद्रबिंदू म्हणजे अंबली बारस या नावानं जे आपण ओळखतो तो या सप्ताहाचा केंद्रबिंदू आहे। भगवान शंकराच्या दरबारामध्ये नाम सप्ताह चालू आहे, भगवत चिंतन चालू आहे आणि त्याचा उद्देश सप्ताह कीर्तन भजन नामस्मरण अनेक महाराज लोकांना गावामध्ये आमंत्रित करणं, भजनी मंडळी घेऊन येणं, श्रोते मंडळी येणं, या समस्त जे काही आपली क्रिया आहे, साधना आहे, याच्या मागे एकच उद्देश आहे, जाग होणं। हे सारं कशासाठी आहे? जाग होण्यासाठी सप्ताह आहे, परमार्थ आहे आणि जाग होण्याचंच नाव परमार्थ आहे। जाग होण्याचा अर्थ आहे की कुठं न फसणे, कोणाला न फसविणे, कशाच्या अधीन न होणे, कोणाला अधीन न करणे, कोणावर अन्याय न करणे, कोणाकडून न करून घेणे, हे जाग होण्याचं लक्षण आहे। मुख्य उद्देश, केवळ उद्देश आहे जाग होण्यासाठी। संतांनी सांगितलेलं आहे, भगवद्गीतेमध्ये हे सांगितलेलं आहे की हे सगळं जग झोपी गेलेलं आहे। या निशा सर्वभूतेषु तस्यां जागर्ति संयमी येषां जागृति भूतानि सा निशा पश्यतो मुने। हे सारं जग जिथं झोपी गेलेलं आहे, ज्या विषयी ज्या संबंधी जग झोपीत आहे त्या संबंधी संत जागे आहेत, मुनी जागे आहेत। सा निशा पश्यतो मुने है। आणि जिथं ज्या विषयी ज्या संबंधी मुनी झोपी गेलेले आहेत तिथं हे जग जाग आहे। हे जिथं झोपलेत ते तिथं जागे आहेत, ते तिथं झोपलेत हे तिथं जागे आहेत। ज्याविषयी जग जागा आहे त्याविषयी संत झोपीत आहेत। म्हणून संत आणि
जग हे दिसायला सारखे असले तरी असायला खूप मोठा अंतर आहे त्याच्यामध्ये. ताकही पांढरे दूधही पांढरे, चवी जेवणारे जाणतात. ताक बी पांढरा आहे, दूध बी पांढरा आहे, पण घोट घेतल्यावर कळते की हे ताक आहे आणि हे दूध आहे. परंतु ज्या बाळाला दुधाची चवच माहित नव्हती ते पीठ बी कालून त्याला दूध समजूनच पित होतं. दोन्हीची चव एका जागी आली, दोन्हीची चव प्यायला मिळाली तर वेगळेपणा कळेल ना. पण एकच जर असेल तर दुसरं सोबतीला नसेल तर हे अलग आहे असं समजणार नाही. महाभारतातली कथा आपण ऐकतो. गुरु द्रोणाचार्याचा मुलगा परिस्थितीनं खूप गरीब असल्यामुळे, दुधाची व्यवस्था नसल्यामुळे पीठ कालून पाण्याला पांढरा रंग देऊन त्याला दूध म्हणून पाजत होते. पण एकदा मित्राच्या घरी जाऊन खऱ्या दुधाची चव त्यांनी पाहिली आणि मग लक्षात आले की आपण जे पितो रोज ते दूध नाही. तसं ज्या दिवशी समाजाला वास्तविकता कोणी सांगणारा भेटल, सत्य सांगणारा जर समोर येईल तर लक्षात येईल की आजपर्यंत जे आपण केलंय ते खोटं होतं. असं खोटं आहे आणि खरं आहे असं समजून घेणं म्हणजेच जागं होणं. विठ्ठल खऱ्या दुधाची चव जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत हे पिठाच्या पाण्यालाच दूध म्हणून हे पित राहत. त्यालाच दूध म्हणतात. ज्याला दूध म्हणावं त्यालाच दूध म्हणलं तर ठीक राहील, प्रणाम. ज्याला ताक म्हणावं त्याला ताक म्हणलं तर ठीक राहील, पण चवच माहीत नसेल तर कशाला बी काही म्हणून काय उपयोग आहे. तसं कीर्तन कशाला म्हणावं, परमार्थ कशाला म्हणावं, हे जर जाग झाल्याशिवाय कळणं शक्य नाही. जागा न होता कशालाही नाव परमार्थ देऊन आम्ही आपलं जीवन संपवून टाकतो. पण संतांची तळमळ आहे की जाग होणं महत्वाचं आहे, जागृत होणं महत्वाचं आहे. पण आपण केलेला परमार्थ जाग होऊन केलेला आहे का झोपीतला आहे याच्यावर संशोधन करण्याची गरज आहे. आता काळाची गरज आहे. जर जाग होऊन केलेला परमार्थ नसेल तर घातपाताची शक्यता आहे. आयुष्य बर्बाद होत चाललेलं आहे. आयुष्य जात आहे पहा, आयुष्य जात आहे पहा, काळ जपते पहा, काळ जपते पहा, स्वहिताचा घोर पहा, स्वहिताचा घोर पहा. आम्ही रहा श्रीहरीच्या स्मरा आधी
आयुष्य चाललेलं आहे. जाग नाही झालं तर चोरी होणार आहे. जाग होणं महत्वाचं आहे. जागरी जाग दादा, मोठी गडद अंधारी, घरचे साम सोम चोर बैसले दारी. उद्या तुझी जोड कैची करशील मंजूरी. आपली फजिती आहे. जाग होऊन परमार्थ केलेला चांगला आहे. एक दृष्टांत आहे की एका सावकाराकडून 5 रुपये उसने घेऊन गेले एकाला. 5 रुपये फक्त. मी तुम्हाला दुपारी आणून देईन. सकाळी येऊन घेऊन गेला. दुपारी 1 वाजेपर्यंत परत आणून देतो. तो घेऊन गेला. इमानदार होता, प्रामाणिक होता. त्याचं काम झालं. दुपारी 1 वाजले आणि तो 5 रुपये घेऊन परत आला सावकाराला द्यायला. सावकार त्यावेळेस झोप काढीत होता. कारण सावकार जास्तीत जास्त दिवसात त्याला झोपावं लागते. का? रात्री जागावंच लागते त्याला. धनवानाला रात्री थोडं जागं राहणं गरजेचं आहे. रात्री झोपत होता ते. 5 रुपयेवाला उसने घेऊन गेलेला आला आणि त्यावेळेस सावकाराला स्वप्न पडत होतं आणि ते 10 लाख रुपये मोजत होता. कशात? स्वप्नामध्ये. एवढ्यामध्ये 5 रुपयेवाला येऊन त्याला हलवून उठवलं. सावकार उठा, हे घ्या तुमचे 5 रुपये. किती पैसे मोजत होता? 10 लाख. आणि याने किती आणले? 5 रुपये. घाटा किती झाला आता सावकाराचा? 10 लाखातून 5 रुपये काढलं तर एवढा मोठा घाटा सहन करील काय कोणी? सावकाराला राग आला आणि 1 थापड दिली लावून. त्याने, मूर्खा, तुझ्या 5 रुपयासाठी किती रुपये गेले हो? जाग आल्यावर कुठले गेले? स्वप्नातले गेले. विचार करा, जागृतीतले 5 कामाचे आहेत का स्वप्नातले 10 लाख कामाचे आहेत? तसं जाग न होता किती गाड्या जरी परमार्थ केला, किती मोठे जरी सप्ते केले, लई दिवसाला आणला म्हणून बोलालो मी. अजून पुन्हा म्हणणं का टोचून बोललो. मग माझं कामच आहे, आता मला दुसरं येत नाही. किती मोठा सप्ताह केला याला महत्व नाही. जाग होऊन केलेला आहे का याला महत्व आहे. जागृतीतले 5च कामाचे आहेत, 10 लाख काहीच कामाचे. आणि झोपीतल्याला उठवणं, ज्याला झोपी इतकी प्रिय आहे झोप, आणि त्याला जर कोणी उठवलं तर त्या उठवणाऱ्याचा राग येतोच. तसंच खऱ्या सांगणाऱ्या साधूचा राग केव्हाही आलाय आणि पुढेही येणार आहे. जाग होणं महत्वाचं आहे. कमी करावं परमार्थ, पण जाग होऊन करावं. आणि जाग करणारे कोण आहेत? मज निरंतर Bye.
निरंतर जागविती, निरंतर जाग करणारे संत आहेत. अजून जर सांगायचं झालं जाग होणं म्हणजे काय, यह परमारथी जागही जोगी. रामचरितमानस मध्ये जाग होण्याचं लक्षण सांगितलेलं आहे. समर्थ रामदासांनीही एक जाग होण्याची खूण सांगितलेली आहे. जागृतीची ओळखन ऐक तयाचे लक्षण. जागृतीची ओळखन, जो विषयी विरक्त पूर्ण अंतरापासून. विषयी विरक्ती जया नाही आपपर. 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 संतुष्ट सर्वदा सेवा निर्धार. सर्वदा तुझी निर्धार. धन्य जगी तुझी एक हरिरंगी नाचे. 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 विषय विरक्त होणं जाग होण्याचं लक्षण समर्थांनी सांगितलेलं आहे. यह जग जामिनी जाग ही जोगी, परमार्थी प्रपंच वियोगी. रामचरितमानस. प्रपंचाचा वियोग होणं म्हणजेच जाग होणं. जाणही तबही विषय विरागा. विषयापासून विराग पैदा होणं म्हणजे जाग होणं आहे. तर असं जाग कोण करतात, तर मज निरंतर जागविती संत करतात. आणि जे जागे झालेत ना तेच जाग करू शकतात. नाहीतर असं काय, काही माणसं झोपीत बी बोलतात, तर ते काय जाग करणं थोडंच आहे. झोपीत साधू बडबडला आणि विना म्हणून चाटूच वाजविला, त्याला काय जाग म्हणतात. जाग होऊन बोलणं वेगळं आणि झोपीतलं बोलणं वेगळं. स्वतः जसा बोलतो तसा चालतो तो जाग होऊन बोलणं आहे. बोलणे एक चालणं एक हे झोपीतलं बोलणं आहे. तशा माणसाचा परिणाम समाजावर झाला नाही, होणार नाही, होत नाही. जाग होऊन बोलाव. संत जाग झालेले आहेत, जाग्यावर आलेले. म्हणून समाजाला ते जाग करतात. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. भावी चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. अनेक अभंगामध्ये ते असं जाग केलेलं प्रमाण आपणाला सापडते. पण ते जागे झालेले जाग करतात. आणि जाग कोण होतात, ज्याला खरी झोप लागली आहे ते जाग होते. काही माणसं खरे खरे झोपलेले आणि काही माणसं मिस घेऊन पडलेले. झोपीचं मिस घेऊन पडलेल्याला साधून जाग करो की कोणी जाग करो, ते कधीच जाग होत नाहीत. आणि ज्याला खरी खरी झोप लागली ते खडबडून उठते. अरे चुकलं होतं आमचं महाराज, तुम्ही सांगितलं बरं झालं. असं आहे. कापराची बुद्धी आहे, कापर बुद्धी, ते लवकर पेट घेते. गौरी बुद्धी आहे, जरा धुपून धुपून जळून जळून टाइम वेळ जास्त घेते. आणि काही काही तर आता वल्ल्या सेनावणी आहेत, किती बी इस्तू लावा, इष्ट्यालाच इजवून टाकायचं पण ते पेटणार नाही. असे काही महाराज मरून गेले सांगून, पण पवटे तसंच राहिले सेनाचे, पेटले नाही.
आणि परमार्थाचा मुख्य उद्देशच आहे जाग करणं, आणि ते नको म्हणतात लोक, तर मग कशासाठी परमार्थ? त्याचाच विरोध करतात, तर मग परमार्थाचं ध्येयच काय आहे, उद्दिष्टच काय आहे, करणंच कशासाठी हे जर नको तर मग करायचं कशाला? म्हणून प्रत्येकाने जाग होण्याचा प्रयत्न करा, आणि जे जाग करतात अशा जाग होणाऱ्याला शरण जाओ. म्हणून जाग होणं महत्वाचं आहे. संत जाग करतात, जे जाग होतात ते आपलं हित करतात, आणि जागा होत नाही त्याचा घात झाल्याशिवाय राहत नाही. असं जे जागा होतं त्याच्या माग भूमिका कोणाची आहे, तर मायबापाची आहे जाग होण्याच्या मागे. आजच्या काळामध्ये आई वडिलांनी संपत्ती खूप दिली लेकरांना, पण संस्कार देण्याचा विचारच केला नाही. संपत्ती दिली खूप, आणि देण्यावरच आहेत, आणि जास्त संपत्ती, संस्कारा वाचून दिलेली संपत्ती विपत्ती पैदा केल्याशिवाय राहत नाही. आमची मनाई नाही की तुम्ही संपत्ती कमवू नये, लेकरांना देऊ नये, असं नाही आमचं म्हणणं. परंतु संस्कार विहीन संपत्ती विपत्ती पैदा केल्याशिवाय राहत नाही. म्हणून आज श्रीमंत लोक आमच्याकडे येतात, रडत येतात की आमचे पोरं ऐकणं गेलं. तुम्ही ऐकायसारखं केलंच नाही, चूक आपली आहे की नाही? संस्कार द्या. संपत्ती देण्यापेक्षा संपत्ती कसं कमवू शकते याचं नॉलेज द्या, त्याला बुद्धी द्या. त्याला आयती संपत्ती दिल्यावर त्याला त्याची किंमत राहणार नाही. सांसोनी मरे धन लावी पोराचे भांडण, कामने नाही नारायण स्मरणा. सांसोनी मरे धन लावी पोराचे भांडण, नाही नारायण तुकामने स्मरणा. जोडोनिया धन लावी पोराशी भांडण, साचोनिया. बस एवढंच काम आहे, संतांनी सांगितलेलं आहे. म्हणून असं जर ज्या मायबापांनी संस्कार दिले असतील ते लेकरं जागा होतात. म्हणून त्या मायबापाला धन्य असं नाव आलं. अभंगाचं पहिलं आपुलिया हिता जो असे आपुलिया हिता जो असे हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. साधू संतांनी त्याला धन्य म्हणलेलं आहे. आता आजच्या काळामध्ये आम्ही कोणाला धन्य म्हणतो? जाग होणाऱ्याला नाही. जे गाफील राहतील तेवढे आमच्या कामाला येतील त्याला आम्ही धन्य म्हणणार. 500च्या जागी 1000 जर कोणी दिलं तर धन्य माता पिता
तयाची माईक मध्ये अलाउन्स चालू होतं, मी आलो तेव्हा. चालू राहते. धन्य धन्य माता पिता, कोणाचे मायबाप धन्य आहेत. ज्या लेकराला परमार्थ शिकवला मायबापाने, जाग केलं, मायबाप धन्य आहेत ते. सांगू नये पण मला सांगावं वाटते. कोणी देवासाठी कोणाच्या मायबापाने दान दिलं असेल, अन्नदान दिलं, कोणी पैसा दान दिला, कोणी मंदिर दान दिलं, कोणी दक्षिणा दिला, कोणी खिडकी दिली, कोणी दरवाजा दिला, कोणी कळस दिला, कोणी हे सगळ्याच्या मायबापानं काही ना काहीतरी दिलंच कुठतरी. पण असे एक मायबाप आहेत की ज्यांनी मलाच समाजाला देऊन टाकलं. त्यांच्याकडे पैसा नाही, आदला नाही, रुपये नाही, काहीच नाही. एक माणूस समाजासाठी देऊन टाकला, हे सगळ्यात मोठं दान आहे. म्हणून धन्य माता पिता आहेत. राजा दशरथाकडे जेव्हा विश्वामित्र गेले होते त्यावेळेस मागणी करायला गेले होते. कशाची मागणी केली होती? पुत्र. इस भारत देश का मुनि, भारत देश का ऋषि संपत्ति मांगने नहीं आया राजन, आपकी संतति को मांगने आया. गरज कशाची आहे समाजाला? भारताचा ऋषी संपत्ती मागत नाही, संतती मागत आहे. त्यांना संस्कार द्यायचे आहेत, त्यांना शिकवायचं आहे. तिथून तर संस्था सुरू झाल्या, तिथून तर व्यवस्था सुरू झाली. गुरुकुल पाठशालाची सुरुवात झाली ना, संतती मागितली त्यांनी, संपत्ती नाही. शिकवल्यानंतर संपत्ती मिळणं वेगळं, परंतु संपत्तीसाठी शिकवणं हे चुकीचं आहे. म्हणून धन्य माता पिता कोणाला नाव येते? धन्य आहे ते दशरथ, कारण की रामाला देऊन टाकलं विश्वामित्राला. धन्य माता पिता तयाची. मायबापाला किती जागरूक राहावं लागते संततीसाठी. आजकाल लोक शिकायत करतात की आमचे लेकरं ऐकत नाही. ऐकतात कोण? आज आमच्या तरुणांना बदनाम केलेला आहे की तरुण पिढी बिघडली. बिघडली नाही, बिघडायला. तरुणांना बिघडवलं, म्हाताऱ्यांनाच बिघडवलं. कधी त्यांना अवकाशच दिला नाही, संधीच दिली नाही, सांगितलं नाही. आणि स्वतः आपण वागलं ना की दुसऱ्याला सांगायची गरज पडतच नाही. भागवत पुराणामध्ये एक शब्द आलेला आहे, महत्वपूर्ण शब्द आहे, ध्यान लावून ऐका. आजच्या कीर्तनात झोप आली तरी झोपी जा, काही हरकत नाही, कारण रोज हसायचंच राहते ना. आज जरा झोपी जा. उपदेश जे शब्द आहे ते कशाला म्हणतात उपदेश? उद्धवा तुझे जे आचरण तेची जगाशी उपदेश जा. आम्ही उपदेश कशाला समजतो? स्टेजवर यायचं, व्यासपीठावर यायचं आणि माईकमध्ये सांगायचं, याला काय म्हणतो आम्ही? उपदेश. भगवान कृष्णाने याला उपदेश म्हणाय नाही. हे उपदेश नवा, हे बडबड आहे. उपदेश ते आहे की आचरण करणे म्हणजेच उपदेश आहे. यद्यदाचरति श्रेष्ठः तद्देवेतरो जनः. मोठे लोक जसं आचरण करतील तेच समाजासाठी उपदेश ठरते. त्याचा आदर्श घेऊन लोक वागतात. हे समाज अनुकरणीय आहे, परंतु नेतृत्व देणाऱ्याची गरज आहे. जागा होणाऱ्याची, जागा करणाऱ्याची गरज आहे. आणि जागा झालेलाच जागा करू शकतो.
असं जे जाग झाले, धन्य माता पिता तयाची, त्याचे मायबाप धन्य आहेत. एका जांबवाडीमध्ये एक पोरग जांबाचे झाडावर जांब चोरायला आलं होतं. जांब चोरत होतं. त्या मालकानं पकडलं त्याला, हात धरून चल तुझ्या बापाकडे म्हणून वडीत घेऊन चाललं होतं. फर 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 वडीत घेऊन चालला. ते पोरग म्हणलं की कुठं नाही आलो? म्हणले तुझ्या बापाकडे घेऊन चाललो. ते म्हणलं माझा बाप घरी नाही, तिकडं नेऊ नका. मग विचारलं त्यानं, कुठं आहे तुझा बाप? ते काय पलीकडल्या झाडावर जांब तोडायला. म्हणजे त्या बापानंच पोराला घेऊन आलं होतं जांब तोडायला. आता न्यायचं तर कुठं न्यायचं या पोराला? आता ह्याला म्हणा तुम्ही आता धन्य माता पिता तयाची. पण प्रत्येक माणसाला एकच काळजी आहे की आपल्या पोराला श्रीमंत कसं करून द्यावं, आपल्या पोराला धनवान कसं करावं याची चिंता सगळ्यांना आहे. पण आपल्या संततीला धन्य कसं करावं याची काळजी कोणाला नाही. चिंता याची करा तर आपला देश समृद्ध होईल, संपन्न होईल, देशाचं संवर्धन होईल, देश धर्म संस्कृतीचं रक्षण होईल. अन्यथा कठीण गोष्ट आहे. म्हणून याला जागा होण्यासाठी परमार्थ आहे. एवढा मोठा आटापिटा खर्चा हे जागा होण्यासाठी आहे. जागा व्हा. आणि जागा होण्यामध्ये कोण जागा व्हावं? सध्याच्या काळामध्ये थोडासा भेद चाललेला आहे स्त्री पुरुषांमध्ये. श्रेष्ठ कनिष्ठ असा भाव माणसाच्या मनामध्ये आहे. संतांच्या दृष्टीमध्ये सर्व समानता आहे. समबुद्धी घेता समान सर्वाघटी राम देहादे. अनेक प्रमाण थोडी विषमता आहे. विषमतेच्या नावानं स्त्रियावर महिलावर अन्याय चाललेला आहे. खूप मोठा अन्याय आहे. सरासरी त्यांना जो मिळावा तसा न्याय संसारामध्ये मिळत नाही. त्यांचा हक्क त्याला मिळत नाही. आणि कुठं हक्क द्यावा, कुठं हक्क देवणे याच्यावर एक तुम्हाला गोष्ट सांगतो. भजन करा विठ्ठल. स्त्रियांना खायचं प्यायचं घर दार दागिने सोनं काय असेल ते हे सगळं द्यायचं तुमच्या हातात आहे. म्हणून याच्यात तुम्ही अधिकार देऊ नका, तिला बाहेर निघू देऊ नका. कारण हे तुम्ही देऊ शकता. तुला बाहेर जायची गरज नाही सोनं आणायला, मी आणून देतो, तू घरात राह. ठीक आहे, मान्य. ऐकाव बाईनं. किराणा सामान कपडा दुकान सगळं मी सगळं पाहून घेतो, तू बाहेर जाऊ नको. ठीक आहे, हे तुमच्या हातात आहे, करा बंधन तुम्ही, मान्य आहे. परंतु तुम्ही भजन करू नका, कीर्तनाला जाऊ नका, उद्धार मी करतो तुझा, हे मला मान्य नाही. या माणसाच्या हातामध्ये सर्व काही आहे पण तिचा उद्धार करण्याचं सामर्थ्य नवऱ्यामध्ये नाही. म्हणून या गोष्टीत स्वातंत्र्य देणं आवश्यक आहेच. काय म्हणणं आहे तुमचं? परमार्थामध्ये तेही मर्यादित. आणि ज्याला स्वातंत्र्य मिळालं तर त्या महिलांनी स्वातंत्र्याचा दुरुपयोग करू नये, हे तिच्याकडलं काम आहे. पण स्वातंत्र्य तर पाहिजे, कारण उद्धाराची सोय तुमच्याकडे नाही. घर दार दागिने अमोक तमोक सगळी सुख सुविधा हे सोय तुमच्याकडे आहे, पण तिच्या उद्धाराची सोय तुमच्याकडे नाही. मग हे जर नसल तर तिचा जर उद्धार नाही झाला तर याचे जबाबदार कोण? आणि याचं पाप कोणाला लागल? भजन करू द्या, पोथी वाचू द्या,
काही काही पोरी घरामध्ये पोती वाचू लागल्या की त्या घरामध्ये सून म्हणा पोरगी म्हणा, बस कर आता, बंद कर. माहीत आहे आता बकळ मीराच झालीस, आता मीराबाईच होणार आहेस, आता सखूबाईच होणार आहेस. आता म्हणू तिला टोचून तिचा बंद करतात. मी ज्या गावामध्ये राहतो तिथं 50% मुसलमान समाज आहे. आवर्जून त्या समाजामध्ये मुलींना बायांना कुराण शरीफ वाचायला लावतात. नाही वाचलं तर जमत नाही, त्यांना वाचायला लावतात ते म्हणतात. आणि आपले म्हणतात की मीराबाईच होणार आहे, सखूबाईच होणार आहे, विमानच येणार आहे तुला. म्हणू तिचं बंद करतात. तिथंही तिला हक्क देत नाही. हे न्याय नाही. परमार्थ करू द्या. आणि परमार्थ केली तरच ते बी जाग होईल. आपल्या आपल्या मर्यादित राहून जर ती जाग होऊन जर परमार्थ करेल तर आपल्या देशामध्ये दुप्पट काम होईल, दुहेरी काम होईल. डबल इंजनचं जसं आहे ना ट्रेन, तसं काम होईल. तुमच्या संसारामध्ये डबल इंजनचं काम होईल. मी तिकडं जात नाही सरकार फिरकारकडं, तुम्ही घेऊन जाऊ नका तिकडं. मी आपल्या आपल्या याच्यातलं बोलालो आहे की नाही. म्हणून मर्यादा आहे, हक्क आहे, अधिकार आहे परमार्थ करण्याचा. देवाच्या दरबारामध्ये सगळे समान आहेत, स्त्री असो की पुरुष असो. म्हणून आम्ही आता सध्या सांगितलं की हनुमान चालीसा महिलांनी करावं. शनिवार पुरुषांनी एकत्रित होऊन दिलेला आहे, मंगळवारी महिलांनी करावं म्हणून असं एक चालू आहे. आमचा संकल्पना आहे, गावगाव चालू आहे. बरेच लोकांनी तक्रार केली की महिलांनी हनुमान चालीसा म्हणू नये, महिलांनी पोतीच वाचू नये, येडच राहून जावं तर वापरून घ्यायला जास्त हाताखाली जमते. हे जर शाणे झाले तर तुम्हाला तेवढं काम करणार नाही. जगाला शान होऊ देत नाहीत हे लोक. मग चालीसा म्हणू नये, परमार्थ करू नये, कीर्तनाला जाऊ नये, बाहेर निघू नये. एक दिवशी हे म्हणतील की तुम्ही श्वास बी घेऊ नये, तर मग काय करावं लागेल त्याने. एवढा बी अन्याय करू नका ना, कृपया न्याय दिला पाहिजे. तर आणि तुम्ही बी जागृत होऊनच परमार्थ करा. सध्याच्या काळामध्ये भक्तीच्या नावानं सगळं पाखंड चालू झालेलं आहे. पाखंड थोडं जागा होऊन केलेलं बरं राहील. विश्वास नाही देव आहे म्हणायचा मंदिरामध्ये. अहो काही ठिकाणी तर मंदिरामध्ये स्वच्छता नाही. नारळ फोडून जातात, नासकं निघालं तर देवापासून, चांगलं निघालं तर घरला. बघा भक्ती बघा याची कशी आहे. अहो एका गावात तर मी पाहिलो, पोळ्याच्या दिवशी एक माणूस आला, उदबत्तीचा पुडाच्या पुडाच पेटविला असं हातात धरून, घर 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 फिरविलं. त्याला रोज येणं होत नाही मंदिराला म्हणून त्यानं 12 महिन्याची एकदाच उदबत्त्या लावल्या. असं फिरविलं फिरविलं, इकडं तिकडं बघितलं बघितलं, कुठंच लावायला जागा नव्हती. नाही विनोद नाही, घडलेलं सांगालो. त्या हनुमानजीला शेंदूर लावून लोकांनी मोठं केलेलं राहते की हे. त्यानं जागा शोधली पण कुठंच ते उदबत्ती लावायला जागा नव्हती. शेवटी हनुमानजीच्या पोटामध्ये उदबत्त्या खूप शिल्या त्यानं, जसं काही जम्या मारला डाकून. काय भक्ती आहे आपले. आता आमच्या माता भगिनी सध्या 1 लोटा जल चलालाय. सोड ना, तुम्हाला बी सांगतो आता. चांगली गोष्ट आहे, भक्तीला लागलेत, परंतु भक्ती जरा डोळस करा. डोळे उघडून करायची आहे, सावध होऊन करायची आहे, जाग होऊन करायची आहे. परवा एका मंदिरामध्ये आम्ही पाहिलो, बायाने 1 लोटा पाणी आणले, दही दूध सगळं टाकले आणि 1 लोटा पाणी टाकले. ते 1 लोटा टाकून गेल्यावर ते दही तिथंच थांबले, नैवेद्य तिथंच थांबले, ते दही तिथंच थांबले ते सगळं.
आणि थांबून थांबून त्याच्यामध्ये आळ्या झाल्यात बारीक 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 महादेवापाशी. तुमचा एक लोटा जलानं पुण्य होईल की पाप होईल? आता तुम्ही टाकायचं तर एक घागर टाका ना, मग धुवून काढा, जास्त पाणी टाका. मी बंद करा म्हणत नाही, मी धर्माचा संस्कृतीचा पूजा विधीचा विरोधी नाही मी, पण स्वच्छता अपेक्षित आहे की नाही? मंदिरामध्ये निर्मळ तर करावं ना, पण तिथं घाण करून जाऊ नका. असं केल्यानं बरं होईल अशी अशी अपेक्षा बी करू नका. तुम्ही वाईट करून जासाल तर तुमचं बरं कसं होईल? तुम्ही चांगलं करायला शिका. आणि या समाजामध्ये आपण जे द्याल तेच आपल्याला मिळणार आहे. चांगलं वागाल तर चांगली वागणूक मिळणार, मर्यादा द्याल तर मर्यादा मिळणार. जमिनीचा स्वभाव कसा आहे तसंच आपल्या समाजामध्ये आपला समाजाचा स्वभाव आहे. आपण जे जमिनीला बी द्याल तेच पीक जमीन आपल्याला परत देणार. आपल्या मनामध्ये असं आहे की समाजाला दुःख द्यावं आणि आपण सुखी व्हावं, असं शक्य नाही. कारण जे लावलं तेच उगवणार आहे. तुम्ही जर एखाद्याला दुःख द्याल तर परत तुम्हाला काय मिळणार? दुःखच मिळणार. दरी खोरी जंगलामध्ये जाऊन एखाद्यानं आवाज द्यावा, एखाद्याने आवाज द्यावा, शाबाश असं म्हणावं जोरात, तर त्या जंगलामध्ये एक आवाज येते, प्रतिध्वनी येते. आपण एक बार म्हणलं तर तिकडून 17 बार म्हणते शाबाश 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 शाबाश. रिसाऊंड जंगलामध्ये येते. एक बार म्हणलं तर 17 बार म्हणते. आणि आपण एकूण बदमाश म्हणावं, काय म्हणेल ते कोण? शाबाश म्हणेल का? असं नाही म्हणणार. पण तुम्हाला काय पाहिजे आधी ठरवा तुम्ही, आणि जे पाहिजे असेल तेच द्यायला सुरुवात करा. तुम्हाला उद्याच मिळणार. सुख पाहिजे ना तर सुख द्या, दुःख पाहिजे ना दुःखच द्या. काय पाहिजे तुम्हाला, जे पाहिजे ते तुमच्यावर अवलंबून आहे. काय पाहिजे ते सोपं आहे, खूप सोपं आहे, पण जागं न झाल्यामुळे खूप अवघड आहे. म्हणून तुम्हाला सात्विक होण्याची गरज आहे. सात्विक शब्दाचा अर्थ आपल्या इथं शास्त्रामध्ये 3 गुण सांगितलेले, रजगुण, तमोगुण आणि सत्वगुण. निस्त्रय गुण्य भावार्जुन, अर्जुनाला सांगितलं की 3 गुणातून तू मुक्त हो. 3 गुणा, हे 3 गुण बंधन आहे, 3 गुण माया आहे. दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामे प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. तर हे 3 गुण बांधणारे आहेत. याच्यामध्ये दान बी 3 प्रकारचं आहे, तप बी 3 प्रकारचं आहे, श्रद्धा 3 प्रकारची आहे, यज्ञ 3 प्रकारचा आहे, कीर्तन बी 3 प्रकारचं आहे, वक्ता बी 3 प्रकारचा आहे, चिरकू चिरकू बोलणारा वक्ता, आणि असे 3 सगळे 3 प्रकार आहेत. सगळ्याचे 3 प्रकार आहेत. दान बी 3 प्रकारचं आहे. जिथं जरूरत आहे तिथं दिलं तर ते सात्विक दान आहे. आवश्यकता आहे, त्याला गरज आहे, तिथं दिलं तर ते कोणतं दान आहे? सात्विक दान आहे. देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विकं स्मृतं, ते सात्विक दान आहे. जिथं जरूरत आहे तिथं आम्ही देत नाही. करोडोची प्रॉपर्टी आहे आता आमच्याकडे, महाराज लोकांकडे, तर मी तिथं खूप दान देत आहो. जरूरत आहे तिथं द्यायला का जरूरत नाही तिथं द्यायला? आपण पैसे द्यायला कुठं द्यायला? ज्याला जरूरत आहे तिथं द्यायला का नाही तिथं द्यायला? तुमच्या मनाला बोला तुम्ही. मी कीर्तनामध्ये कोणाला म्हणत नाही उत्तर द्या, जवाब द्या, विचारत नाही मी. काही महाराजांनी वरी हात करा म्हणून लोकांनी ते ऐकून कुठं बी वरी हात करून टाकले. लोकांनी देण्या घेण्यामध्ये बी, कामामध्ये बी, सेवा करण्यामध्ये बी
वरी हात करा, वरी हात करा. मी म्हणत नाही कुठं वरी हात करा, खाली पाय करा, जसे आहोत तसा बसा. दान. ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे की जिथं आपली कीर्ती गाण्यासाठी कोणी दान देते ते राजस दान आहे. राजस दान. आपले पैसे देऊन नाव घ्यायला लावायचं आपलं, हे राजस दान. आणि सिनेमा बघणं, तमाशा बघण्यामध्ये आपल्याला पैसे द्यावे लागते, तिथं बी ते दानच आहे. पण हे कोणतं दान आहे? हे तामस दान आहे. सध्याच्या काळामध्ये दान पुष्कळ चाललेलं आहे, पण राजस दान आहे, सात्विक दान नाही. ज्याला गरज आहे त्या गरजू माणसापर्यंत तुमचा पैसा 1 रुपया जरी गेला तर तुमचा यज्ञ झाला. विठ्ठला सत्वगुणामध्ये जीवन जगणारे, मग स्त्री असो की पुरुष असो, देवाला त्याचा आनंद होतो. अभंगाचं दुसरं चरण. कुळी कन्या पुत्र होती सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, कोळी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरीख वाटे देवा. कन्या असो की पुत्र असो, सात्विक असावा. कन्या श्रेष्ठ आहे की पुत्र श्रेष्ठ आहे असं जर कोणी विचारलं तर सात्विक असेल तर ते कोणीही श्रेष्ठ आहे, आणि सात्विक नसेल तर पुत्र बी श्रेष्ठ नाही, आणि सात्विक असेल तर कन्या भी श्रेष्ठ आहे. दोन्हीचीही समानता आहे. असो असं हे सात्विक सत्व लक्षण ज्ञानेश्वरीमध्ये खूप याच्यावर चर्चा आलेली आहे, केलेली आहे. म्हणून दान देतानाही समजून द्यायच्यासाठी मी थोडंसं त्याच्यावर स्पर्श केलं त्या विषयावर. दान खूप द्या तुम्ही, पण विचार करून दान द्या. आणि
ज्याला गरज आहे, जिथं आवश्यकता आहे, असं ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे. स्वधर्मेची आर्जे स्वधर्मेची विनियोगी जे आहे की नाही, स्वधर्मानंच मिळवायचं आणि जिथं आवश्यकता आहे तिथंच त्याला द्यायचं. देत जा, खूप देत जा. आमचा विरोध नाही त्याच्यामध्ये. खूप देत जावं, देणाऱ्यानं खूप द्यावं, घेणाऱ्यानं खूप घ्यावं, पण उपयोग करावं त्याचा. उपयोगासाठी घ्या, उपयोगासाठी द्या, भोगासाठी घेऊ नका, भोगासाठी देऊ नका. एवढंच त्याच्यामध्ये. जास्त कोण देऊ शकते, तर ज्याच्याकडे प्रामाणिकपणानंच, जर स्वधर्मानंच कमाई जर करतो म्हणलं तर एवढा पैसा आम्ही देऊ शकत नाही. काही ना काहीतरी घोटाळे करावं लागतात, तेव्हा पैसा जास्त आपण देऊ शकतो. त्याच्यामध्ये थोडंसं पाप राहणारच त्या पैशामध्ये. राजद्रव्य असेल, एखाद्याचं जास्त देणारं द्रव्य असेल तर कदाचित त्याच्यामध्ये पाप राहू शकते. द्रव्य तिथं अनर्थ आहेच, शास्त्रात सांगितलेलं आहे. मग असे 10 लोक एका महाराजापाशी जर हे दिले दान, 2 नंबरचा पैसावाल्यानं जर दिलं दान, तर 10 लोकांना एका महाराजापाशी जर दिलं तर बरं होतं. आधी 10 जागी वाटून होतं पाप आधी, पण आता काय झालं, 10 लोकांचं पाप आता एकाच पशी जमा झालं. कुठं? घेणार आहे कसे. मग ते धन त्याला सुख देऊ शकत नाही. म्हणून समाजामध्ये आज जे विकृती पैदा होत चाललेली आहे, जिथे तिथं विवाद पैदा होत चाललेला आहे, या पापाचंच कारण आहे. म्हणून दान देताना सांभाळून. आपणच महाराज लोकांना बिघडून टाकलेलं आहे समाजामध्ये. पाप बिचारे ते काय करतील, घेताना कोणालाही नको वाटत नाही, परंतु परिणाम वाईट आहे. त्याचा उद्धार होण्यामध्ये अडचण आपणच बनत चाललो. एका साधूचा घात करणं बी चांगलं नाही आहे की नाही. त्याचा बी घात झाला तर आपणच जिम्मेदार ना त्याचा. म्हणून सांभाळूनच करावं काम. असो तर हे समजण्यासाठी, सत्वगुण वाढण्यासाठी, सात्विक होण्यासाठी 10 प्रकार भागवतामध्ये सांगितलेले आहेत. आगमोपह, प्रजादेशा, काल, मंत्र, असे 10 प्रकार सांगितले. आगम म्हणजे शास्त्र. आपह, आपह म्हणजे पाणी. आगमो आपह, प्रजा, प्रजा म्हणजे समाज. देश म्हणजे आपण जिथं राहतो ते काळ, ते परिसर. काल, काळ, पर्वकाळ, कोणता काळ कसा आहे, हे 3 गुण वाढविण्याचे हे 10 प्रकार भागवतामध्ये सांगितले. त्याच्यातून तुम्हाला एक सांगून जातो. पाण्याचं. पाणी 3 प्रकारचं आहे. रजगुण वाढविणार पाणी, तमगुण वाढविणार पाणी, सत्वगुण वाढविणार पाणी. श्रीगुरु चरणाचं तीर्थ किंवा मंदिरात मूर्तीच्या देवाच्या पायाचं तीर्थ किंवा गंगा जल, हे 2-3 ठिकाणचं जे पाणी आहे आपह, हे पाणी जर आपण घेतलं तर सत्वगुणाची वाढ होती आपल्यामध्ये. भागवत शास्त्रामध्ये लिहून. कोणतं पाणी? गंगाजल, गुरुचरण तीर्थ, भगवत चरण तीर्थ, 3 सत्वगुण वाढविते. आणि रजगुण वाढविणारं कोणतं आहे? जसं आता आपण उन्हाळ्यामध्ये पितो ना ज्यूस वगैरे, स्प्राईट काय की म्हणतात त्याला, थम्सअप, स्प्राईट, अमोक तमोक, हे आईस्क्रीम वगैरे, हे सगळं हे जर घेतलं पाणी तर रजगुण वाढते. गुरुचरण तीर्थ, गंगाजल घेतलं तर सत्वगुण वाढते. आणि ह्या गोष्टी घेतल्या तर बदाम ज्यूस,
हे सगळं रजोगुण वाढते. आणि अजून एक पाणी आहे, पिल्या पिल्या तमोगुण वाढते. हे सांगायची गरज आवश्यकता नाही सांगायची, सगळ्याला माहीत आहे, सगळ्यांनी बघितलेलं आहे. घेतलं नसलं तरी घेणाऱ्याला तर बघितलं आपण. असे 3 गुण आहेत. म्हणून पाणी 3 प्रकारचं आहे, गुरु 3 प्रकारचा आहे. आज तेवढं सांगणं शक्य नाही, मला 2-2.5 तास लागले 10 गुण सांगायला. ग्रंथ आहेत काही असे. आजच्या काळामध्ये जेवढे मस्तक तेवढे पुस्तक आहेत, म्हणून कोणाचंच कोणाला जुळत नाही एकमेकांचं. मुंडे मुंडे मतिर्भिन्नम, प्रत्येक माणसाचं मत भिन्न आहे, एकाचं एकाला येईच ना. अनेकाचे अनेक मत, अवघे रीते पोकळ. तर याच्यामधून सत्वगुण वाढणारे ग्रंथ कोणते, तर त्याचं वर्णन अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये. गीता भागवत भगवान व्यास महाराजांनी 17 पुराण केल्यावर शांती समाधानी मिळाली नाही, तेव्हा त्यांना भागवत पुराण लिहावं लागलं. बाकीच्या 17 पुराणामध्ये काही पुराणामध्ये स्वर्गाची लालच सांगितली, तर काही पुराणामध्ये नरकाचं भय सांगितलं. आणि भागवत पुराणामध्ये लोभही नाही आणि भीतीही नाही, भक्ती सांगितली. म्हणून सत्वगुण वाढण्यासाठी भागवत श्रवण करा, गीता वाचवा. सत्वगुणाची जीवनामध्ये आवश्यकता आहे. गीता भागवत करीती श्रवण. अखंड चिंतन विठोबाचं चिंतन केल्यामुळे सत्वगुणाची वाढ होते. आणि सत्वगुण काय करते, माणसाला मजबूत करते. बघा गंमत कशी आहे, तमोगुण भजनाला येऊ देत नाही, कीर्तनामध्ये येऊ देत नाही. रजोगुण येऊ देते पण कीर्तनात बसू देत नाही, चंचल करते.
आणि सत्वगुण येऊ बी देते, बसू बी देते आणि वेळ झाल्यावरच जाऊ बी देते. हे सत्वगुणाचं लक्षण आहे. हे 3 गुण आहेत. म्हणून गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे जाता जाता धावता भावार्थ आहे. महाराजांनी या काळामध्ये पूजेपेक्षा सेवेला महत्त्व अधिक दिलेलं आहे. सेवा, पूजा हे मूर्तीची होती या पूजा, आणि सेवा हे माणसाची होती या, माणसातून होती या. देवाची पूजा मूर्तीतून होती आणि देवाची सेवा माणसातून होती या. म्हणून सेवेला अधिक महत्त्व दिलेलं आहे. सेवा. एक महाराज आले, दूर 500 किलोमीटरहून आले, गुरु होते त्या गावचे. त्या शिष्यांनी सगळं थाटमाट ठेवला होता. 1 क्विंटल फुलं आणले होते, गुलाबाचे, ह्याचे त्याचे, शेवंतीचे, महाराजावर वतायला टाकायला. फुलाचे हार, माळी, पूजा सामान सगळा थाटमाट केले होते. आणि महाराजाला भूक लागली होती, सकाळपासून काहीच खाल्ले नव्हते. आणि आता हे ना 3 तासाची पूजा ठरली होती. महाराज आल्यावर 3 तास ते पूजा करावं. ते पूजा महाराजाला आवडणं गेली. आता इथं महाराजाच्या पूजेची गरज नाही, आता इथं कशाची गरज आहे? फुलाचा हार घालणं हे पूजा आहे आणि पोटाला भाकर देणं हे सेवा आहे. आता सेवा महत्वाची आहे की पूजा? सेवा महत्वाची आहे. महाराजाला ते काहीच आवडत नव्हतं, पण ह्याला पूजा आवडत होती. म्हणून पूजा महत्वाची आहे. आणि सेवा, सेवन केले जाते ते सेवा आहे. उदाहरणाला आपण काही दिलं आणि ते त्याला खायला मिळालं तर ते सेवा होती. तुमच्या सगळ्याच्या अंगणामध्ये गाय येते, तिला चाऱ्याची गरज आहे, तिला औषधाची गरज आहे, चाऱ्याची गरज आहे. पण लोक काय करतात, तिला हे बाया पंचपाळ आणतात आणि त्याला हळद कुंकू लावून हकालून देतात. सेवा करणार, पूजा करतात. तिला गरज आहे सेवेची, आम्ही करतो पूजा. हे सगळं चुकीचं होत चाललेलं आहे. आणि आम्ही कीर्तनामध्ये आम्ही म्हणतो की सेवेसाठी घेतलेला अभंग, पण हे सगळं लबाड आहे. असं लबाड बोलून कीर्तन केलं तर पाप लागते. अहो, तुम्ही त्या दानपेटीमध्ये तुम्ही पैसे टाकायला गेलं तर लोकांना वाटते की काय माणूस उदार आहे, पैसे टाकायला चालले. पैसे टाकायला चाल नाही, सौदा करायला चालले. ते 1 रुपया टाकते आणि म्हणते देवा 1 रुपयाचे लाख रुपये हो दे बरं का, म्हणून दणकून टाकते त्याच्यामध्ये. हे सेवा आहे की सौदा आहे? सेवा त्याला म्हणतात की ज्याच्या मोबदल्यामध्ये वापस काहीच घेतल्या जात नाही, त्याचं नाव सेवा आहे. मी हे करतो, तू ते कर, ही सेवा आहे की सौदा आहे? मी कीर्तन आम्ही करतो आहोत, ज्ञान आम्ही सांगतो आहोत, धन तुम्ही द्या, ही सेवा की सौदा? तुमचा आत्मा तर म्हणत असेल की हा महाराज हे सौदाच आहे, सौदाच आहे. जरी मानना गेला हो तरी खरं तर आत्म्याला तर मान्य आहे, तुमच्या वरून कितीही मानना गेला हो तरी इलाजच नाही. काही लोक म्हणत असतील अरे 10-12 वर्षाच्या बाद आणलं तर बी हेच आहे का रे याचं? आता तुम्ही 50 वर्षाला आणलं तरी तेच राहणार. आता खरं सांग, हेच आम्हा करणे काम, दुसरं करण मला येत बी नाही. काय करायचं आणि करायचं बी नाही. आता काय जाग झालं तर व्हा लवकर, नाही तर झोपी जा. काय करणार, त्याला इलाज नाही. तर सेवेसाठी घेतलेला अभंग हे म्हणणं चुकीचं ठरते. म्हणून महाराजांनी सेवा ठरवली. कोणाची सेवा? आपल्या हिता जो असे जागता, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. धन्य माता पिता तयाचिया, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. तयाचा हरीक वाटे देवा, ज्याचा देवाला आनंद वाटते, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा.
गीता भागवत करीती श्रवण, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. अखंड चिंतन विठोबाचे, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. तर हे सगळी एक क्रमाक्रमानं ज्या काही ह्याच्यामध्ये दिलेल्या आहेत ना गोष्टी, या सगळ्यांची सेवा मला घडो. तर माझ्या दैवाला पार नाही. अभंगाचं तुका म्हणे माझ घडो त्यांची सेवा. तुका म्हणे माझ घडो त्यांची सेवा. घडो त्यांची सेवा. तुका म्हणे
वाटे देवा 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 पनि पमा मा पम रे 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 सरे म पनि नि नि प प मा मा पनि नि प म रे रे सरे म रे म प म पनि पनि जाने जाने प जाने प पनि म पनि म पनि म मरे जाने रे मरे जाने रे सदा हरि का देवा सदा हरि वाटे देवा दयाचा हरी दयाचा हरी वाटे देवा माऊली